सुस्वागतम. मराठी शुद्धलेखनाचे नियम. मराठी शुद्धलेखन विषयक जे प्रमुख नियम आहेत त्यांची खालीलप्रमाणे 4 भागात विभागणी केली जाते. पहिला भाग आहे अनुस्वार. नाकातून स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ चंचल, अंधार, पिंडी इत्यादी. अनेकवचनी नामांच्या व अनेकवचनी सर्वनामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ मुलांना, लोकांकडून, त्यांनी, घोड्यांचे, मित्रांसाठी इत्यादी. आदरार्थी अनेकवचनी किंवा बहुवचनी नामांच्या सामान्य रूपावर अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांनी, लोकमान्य टिळकांनी, महात्मा गांधींनी, गुरुजींनी, काकांनी इत्यादी. भाग दुसरा ऱ्हस्व व दीर्घ अक्षरे. इकारांत आणि उकारांत शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे. उदाहरणार्थ मी, विद्यार्थी, कवी, गुरु, बाहू, की, ऋषी, अणु इत्यादी. शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ असल्यास उपांत्य अक्षर म्हणजेच शेवटून दुसरे अक्षर हे बहुधा ऱ्हस्व असते. उदाहरणार्थ दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकिली इत्यादी. संस्कृत मधून मराठीमध्ये आलेल्या म्हणजेच तत्सम शब्दांना मात्र हा नियम लागू नाही. उदाहरणार्थ शिव, युग, प्रिय, मधुर, मंदिर, कुसुम यासारख्या शब्दांमध्ये अंत्य अक्षर जरी अकारांत असले तरी उपांत्य अक्षर हे ऱ्हस्वच आहे. हळूहळू, लुटू लुटू, दुडू दुडू अशा प्रकारच्या शब्दातील दुसरे व चौथे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे. गावाच्या नावामध्ये शेवटी पूर हे अक्षर आल्यास त्यातील पू हे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे. उदाहरणार्थ नागपूर. तिसरा विभाग आहे सामान्य रूप. ऱ्हस्व, इकारांत, उकारांत तत्सम शब्दांचे सामान्य रूप करताना त्या शब्दातील अंत्यस्वर दीर्घ होतो. उदाहरणार्थ रवी, रवीचे, प्रभू, प्रभूला इत्यादी. मराठी शब्दांचे उपांत्य अक्षर दीर्घ ई किंवा दीर्घ उक याने युक्त असलेल्या शब्दाचे सामान्य रूप होताना ते उपांत्य अक्षर ऱ्हस्व होते. उदाहरणार्थ वीट, विटेने, बहीण, बहिणीला, रायपूर, रायपुरात इत्यादी. संस्कृत मधून मराठीत आलेल्या खालील प्रकारच्या तत्सम शब्दांना मात्र हा नियम लागू नाही. उदाहरणार्थ सीता, सीतेला, पूर्व, पूर्वेकडे, परीक्षा, परीक्षेसाठी, पूजा, पूजेकरिता इत्यादी. चौथा विभाग म्हणजे काही इतर नियम. एकारांत नामाचे सामान्य रूप याकारांत करावे. उदाहरणार्थ फडके, फडक्यांना, रास्ते, रास्त्यांना, हसणे, हसण्यासाठी इत्यादी. कोणता, एखादा हे शब्द कोणचा, एखादा असे लिहू नयेत. लिहिताना एखाद्या माणसाच्या तोंडचे शब्द त्याच्या मूळ उच्चाराप्रमाणे जसेच्या तसे लिहावेत. उदाहरणार्थ
सदू म्हणाला, हरीनं काही केलं तरी त्याच्या घरच्या लोकांना चालतं. मराठीत रूढ झालेले तत्सम व्यंजनांत शब्द अकारांत लिहावेत. त्यातील शेवटच्या अक्षरांचा संस्कृतातल्या प्रमाणे पाय मोडू नये. उदाहरणार्थ अर्थात, क्वचित, पश्चात, विद्युत, साक्षात, कदाचित, भगवान, विद्वान इत्यादी. यानंतर आपण विरामचिन्हांविषयी थोडीशी माहिती पाहूया. पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात. उदाहरणार्थ मी दररोज शाळेत जातो. यामध्ये वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. अर्धविराम दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा अर्धविरामाचा वापर करतात. उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला. स्वल्पविराम एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास त्यामध्ये स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ गंगा, यमुना, सरस्वती इत्यादी नद्या भारतातून वाहतात. अपूर्णविराम वाक्याच्या शेवटी तपशील देताना हा वापरतात. उदाहरणार्थ नामांचे प्रकार खालील प्रमाणे. यानंतर अपूर्णविराम देऊन त्यानंतर आपण नामांचे विविध प्रकार सांगू शकतो. प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ तू कोठे गेला होतास. उद्गारवाचक चिन्ह मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ बापरे केवढा मोठा हा साप. एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना याचा वापर करतात. उदाहरणार्थ गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ शरद म्हणाला मी सहलीला येईन. संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ विद्यार्थी प्रतिनिधी या शब्दामध्ये विद्यार्थी आणि प्रतिनिधी हे दोन्ही शब्द जोडण्यासाठी या चिन्हाचा उपयोग केलेला आहे. धन्यवाद.